पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा आमदार अमित गोरखेंची भूमिका बदललीये का, यावरून आता चर्चा होतीये। दुसरीकडे तोडफोडीबद्दल नाराजी वर्तवणाऱ्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील पुण्यामधल्या पक्ष बैठकीमधून लवकर निघून गेल्याचं समोर आलंय। पाहूया हा रिपोर्ट। पुणे भाजपच्या स्थानिक बैठकीमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या तोडफोडीवरून मतभेद दिसले। तोडफोडीचा निषेध करणाऱ्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी तासभर आधी बैठकीला आल्या आणि बैठक सुरू होण्याआधी निघूनही गेल्या। मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या आणि घटनेशी संबंध नसलेल्या घैसास यांच्या पालकांची क्लिनिकची तोडफोड का केली, यावरून खासदार कुलकर्णींनी भाजप कार्यकर्त्यांनाच खरमरीत पत्र लिहिलं होतं। मात्र भाजपच्या इतर नेत्यांनी त्या तोडफोडीला भावनेचा उद्रेक म्हणत योग्य ठरवलं। जर या प्रकरणातला राजकीय अँगल बघितला तर त्यात भूमिकांचे अनेक विरोधाभासही दिसतात। ज्या भिसेंचा मृत्यू झाला त्या भाजपा आमदार अमित गोरखेंच्या पीएच्या पत्नी होत्या। घटनेवरून संताप उसळल्यानंतर सर्व पक्षांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा तोडफोड केली। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी या तोडफोडीचा निषेध करत भाजपच्याच कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले वगैरे वगैरे शब्द वापरले। भाजपच्याच आमदार चित्रा वाघ यांनी तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांना रडरागिणी म्हणत शाबासकी दिली। मेधा कुलकर्णींनी दावा केला की संबंध नसलेल्या घैसास यांच्या पालकांच्या क्लिनिकच्या तोडफोडीवर नुकसान भरपाई आणि दिलगिरी व्यक्त केली जावी। भाजपच्या दरेकरांनी म्हटलं की हा लोकभावनेचा उद्रेक होता, त्यावरून कार्यकर्त्यांना दोषी ठरवणं योग्य नाही। भाजपच्या मेधा कुलकर्णी म्हणतात की संबंध नसलेल्या घैसास यांच्या पालकांच्या क्लिनिकची तोडफोड का केली। भाजपचे आमदार गोरखेंच्या मते डॉक्टर घैसास यांनी IVFची प्रक्रिया त्यांच्याच नातलगांच्या क्लिनिकमधून करावी असा आग्रह धरला होता। महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतात की सरकारच्या आलेल्या रिपोर्टमध्ये मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरण्यात आलंय, मात्र भाजपचे आमदार अमित गोरखे यामागे रुग्णालयाला जबाबदार धरत नाहीत। ज्यांच्या पीएच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला ते भाजपा आमदार अमित गोरखेंच्या भूमिकेत बदल झालेला दिसतोय। मृत्यूच्या दिवशी आमदार गोरखे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरत होते। आता मात्र ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलं असून डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवतायत। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदात्त हेतूने चालू केलं होतं त्याचा हेतू खऱ्या अर्थाने चांगला आहे, चांगला होता, चांगला राहिला आणि अनेक चांगल्या ऑपरेशन्स गरिबांना त्या ठिकाणी मदत झालेली आपण पाहिली आहे। अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मंगेशकर परिवाराने आणि तात्कालीन सरकारने ज्या उदात्त हेतूने ते दवाखाना तो चालू केला होता आणि तो त्यांनी हेतू अनेक वेळा चांगले ऑपरेशन्स आणि चांगलं काम करून केलेलाही आहे, परंतु डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे त्या ठिकाणी त्या पेशंटला वेळेत उपचार आणि ॲडमिशन मिळालं नाही। तिकडे CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल। त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे। त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, हे शासनाने पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदात्त हेतूने चालू झालंय ते नक्कीच ते जो हेतू आहे तो खऱ्या अर्थानं चांगलाच आहे, पण आम्हाला आलेला स्पेसिफिक अनुभव माझ्या ह्याला तो डॉक्टर घैसासांचा आला होता। सर्वसामान्य लोकांची खरंच वाईट अवस्था होऊ शकत असेल, कारण जर तिथलं अशा प्रकारचं प्रशासन तिथलं ढिसाळ असेल तर नक्कीच याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि अपेक्षा हीच आहे की हे ट्रस्ट मार्फत जे चालवतं ते पुन्हा एकदा शासनाने ताब्यात घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवावं। रुग्णालयाला दोषी धरताय का ते संबंधित डॉक्टर घैसास आहेत त्यांना दोषी धरताय? नाही, मी सांगतो पुन्हा एकदा की यात रुग्णालयाची अशी चूक नाही, वैयक्तिक डॉक्टर घैसास हेच या कारणाला दोषी आहे। पण घैसासच्या मागं कोणतरी असेल ना तिथे, की घैसास एवढा जो 20 लाख रुपयाचा मोठा आकडा जो आहे तो घैसास टाकतात, तर घैसासांच्या मागं कुठलं तरी मोठं प्रशासन असेल ना। प्रशासनाचा विषय नाही। 10 लाख डिपॉझिटसाठी एका गर्भवती महिलेला 4.5 ते 5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये बसवलं गेलं। त्या दरम्यान महिलेला प्रचंड कळा आणि रक्तस्रावही झाला। अखेर त्या कुटुंबानं दुसऱ्या रुग्णालयामध्ये प्रसूती केली, मात्र जुळ्यांना जन्म दिल्यानंतर बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला। यावर सरकारनं 3 समित्या नेमल्या। एक सरकारद्वारे नियुक्त डॉक्टर समिती, दुसरी धर्मादाय आयुक्तांद्वारे समिती आणि तिसरी
माता मृत्यू चौकशी समिती यापैकी पहिल्या अहवालात रुग्णालय जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती रुपाली साखळकरांनी दिली आहे. मात्र महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर तोडफोड आंदोलनं होऊनही किंवा 2 रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कारवाई काय झाली या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असं आहे. 2 समित्यांचे अहवाल प्राप्त झालेत, पण अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. ज्या डॉक्टर घैसास यांनी गर्भवती महिलेच्या पालकांकडे 10 लाख डिपॉझिट मागितलं, त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही, तर तो त्यांनी स्वतःहून दिलाय. राजीनाम्याचं कारण महिलेचा मृत्यू असं सांगितलेलं नाही, तर लोकांच्या धमक्यांचे कॉल येत असल्याचं कारण देण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे स्वतः मंगेशकर रुग्णालयानं हा राजीनामा घेतलेला नाही. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.